तुम्हाला बिझनेस का करायचा आहे? Why do you want to do the business? Myself मंजुषा, लाईफ कोच आणि एनर्जी हीलर. जर ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचं हे जर वरवर असेल की पैसे कमवण्यासाठी मला बिझनेस करायचा आहे, तर तो यशस्वी होऊ शकणार नाही. कारण अंतिम ध्येय जर पैसे आणि प्रॉफिट्स असेल तर ते फार काळ तुम्ही कन्सिस्टन्सीने करू शकणार नाही. आपण जर लोकांना एखादी सर्व्हिस, एक्सेप्शनल सर्व्हिस ही मनापासून दिली, एखाद्या गोष्टीमध्ये माझ्या कम्युनिटीसाठी योगदान दिलं आणि तसा बिझनेस मी केला, त्या भावनेने मी बिझनेस केला, तर तो जर माझा हेतू असेल तर पैसा आणि मनी हे त्याचं बाय प्रॉडक्ट असणार. जर तुम्हाला खरंच बिझनेस करायचा आहे तर सगळ्यात पहिलं वाय डू यू वॉन्ट टू डू दिस, का करायचं आहे याचं कारण शोधणं सर्वात महत्त्वाचं आहे. आणि त्याचा जर खोल अर्थ तुम्हाला कळाला तर ती प्रेरणा ही कंटिन्यू तुमच्या बरोबर राहील आणि तुम्ही नक्की पुढे जाऊ शकाल. पण कधी कधी आपल्याला पास्टमध्ये काही आपल्याला भीती बसलेल्या असतात, काही अपमान आणि एक्सपिरियन्सेस आलेले असतात, ज्यामधून एखादी भीती आपल्या मनामध्ये राहते. कदाचित तुम्ही मोठे होताना आर्थिक अडचणीतून गेलेले असतात किंवा कोणीतरी चीट केलेलं असतं पैशांबद्दल आणि त्यामुळे आत्ता तुम्हाला स्वतःला पूर्णपणे ते योगदान करण्यात ओपन अप व्हायचं नाही आहे. कारण अशा खूप साऱ्या इनविजिबल वॉल्स तुम्ही आपल्या अराउंड करून ठेवतात आणि या अदृश्य भिंतींमुळे तुमची ॲबिलिटी ही कमी होते. आणि मग अशा भीती मला स्वतःला प्रोटेक्ट करत राहतात पुढचं पाऊल टाकण्यापासून. तो एक केविलवाणा प्रयत्न असतो आपला स्वतःला वाचवण्यासाठी. मग तुमचं पहिलं पाऊल काय असलं पाहिजे? मी हे खरं का करत आहे हा प्रश्न स्वतःला विचारा. माझा कोर काय आहे, मला काय आवडतं की जे मी अथकपणे करू शकतो, न थकता पूर्ण प्रयत्नांनिशी कन्सिस्टन्सी ठेवून मी करू शकतो, किंवा ज्याच्यात मी प्रवीण आहे, ज्याच्यामध्ये मी खूप सरस आहे, अशी गोष्ट कोणती? सो फाइंड आउट युअर कोर, फाइंड आउट वाय डू यू वॉन्ट टू डू दिस. अँड थर्ड, अशी कोणत्या भीती आहेत की ज्या तुम्हाला यापासनं अडवतात. फाइंड आउट ऑल युअर फिअर्स. मग हे जर तुम्ही 3 गोष्टींचं उत्तर तुम्हाला सापडलं, स्पष्ट झालं, तर तुम्हाला आपोआपच मार्ग मिळेल. कारण राईट इंटेन्शन हे आपल्या सगळ्यांनाच असतं, पण बिकॉज ऑफ दिस फिअर आपलं राईट इंटेन्शन हे बाजूला राहतं. ओके, सो या 3 गोष्टी केल्यानंतर सक्सेस हे तुमचंच आहे. डेफिनेटली 100% you will be successful in your business and the money and profits will be the byproduct of this.